श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनल मध्ये स्वागत आहे. तुमचा हा आजचा दिवस, येणारा हा दिवस सुखाने, समाधानाने व आनंदाने जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. वर्षभर आपण सर्व स्वामी सेवक ज्या दिवसाची आनंदाने आणि आतुरतेने वाट पाहत असतो तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आता गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर तो आपल्या मनामध्ये आपल्या गुरूंप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आणि या वर्षीची गुरुपौर्णिमा 29 जुलै 2026 बुधवार या दिवशी आली आहे. आता प्रत्येक वर्षी आपण गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी महाराजांची वेगवेगळ्या प्रकारे सेवा करत असतो. आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 9 जुलै ते 29 जुलै या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये स्वामी महाराजांची 21 दिवसांची सेवा कशा प्रकारे करायची, त्यासाठी कोणते नियम पाळायचे, संकल्प कसा करायचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या 21 दिवसांच्या सेवेने आपल्याला काय फलप्राप्ती होणार आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ आणि ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ स्किप करू नका. अनेकदा आपण स्वामी महाराजांकडून फक्त काहीतरी मागण्यासाठी सेवा करत असतो. आता नेहमीच काहीतरी मागावं यासाठी सेवा करायची नसते. कधीतरी स्वामींकडे काहीही न मागता सेवा करावी. आणि जेव्हा आपण स्वामी महाराजांकडे काहीही न मागता सेवा करतो ना, ती सेवा म्हणजे आपल्याला मनाला जो आनंद आणि जे समाधान मिळवून देते ते शब्दांमध्ये सांगणं खूप कठीण आहे. आणि म्हणूनच या वर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं स्वामी महाराजांकडे काहीही न मागता फक्त 21 दिवसांची सेवा करून बघा तुमच्या मनाला कसा आनंद मिळणार आहे, किती विलक्षण आनंद मिळणार आहे. आणि तुम्ही स्वामी महाराजांकडे काहीही न मागता सेवा केली तरी देखील स्वामी महाराज तुम्हाला भरभरून देणार आहे. तुमची ओंजळ कमी पडेल इतकं स्वामी महाराज तुम्हाला देणार आहे. म्हणून 9 जुलै ते 29 जुलै या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला स्वामी महाराजांची 21 दिवसांची स्वामी सेवा करायची आहे. तर आता हा व्हिडिओ एवढ्या लवकर येण्याचं कारण एकच का बघा, आपल्याला 21 दिवसांची स्वामी महाराजांची सेवा करायची असते. पण बऱ्याचदा काय होतं, महिलांच्या बाबतीत या 21 दिवसांमध्ये अनेक महिलांना मासिक धर्म येत असतो. आणि म्हणून तुम्ही 9 जुलैची सेवा सुरुवात न करता, जर जेव्हा तुम्हाला हा माझा व्हिडिओ बघतात 9 जुलैच्या अगोदर, तर तुम्ही त्या दिवसापासून सेवेला सुरुवात करा. म्हणजे तुमचा मासिक धर्म जरी आला तर 4 दिवस मासिक धर्माचे स्किप करून आपण 5व्या दिवशी पुन्हा आपली सेवा कंटिन्यू करू शकतो. आपल्याला 21 दिवसांची स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. म्हणून या सेवेला तुम्ही आता या क्षणापासूनच सुरुवात करायची आहे. आता सर्वात महत्वाचं म्हणजे सेवा कशी करायची. तर बघा, गुरुपौर्णिमेनिमित्त 9 जुलै ते 29 जुलै या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला सेवा करायची आहे. परंतु जर तुम्ही आधी सेवा सुरू करणार असाल तर ज्या दिवशी तुम्ही सेवा सुरू करणार आहे त्याच्या आधीच्या दिवशी, म्हणजेच तुम्ही गुरुवारी सेवा सुरू करणार आहात, तर मग तुम्हाला बुधवारी दिवसभरात तुमच्या जवळच्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात किंवा मठात जायचं आहे. जर केंद्र नसेल तर दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं आहे. आणि तेही नसेल तर आपल्या देवघरातच स्वामी महाराजांचा जो फोटो आहे त्या फोटो समोर तुम्हाला नारळ, खडीसाखर, साखर आणि अगरबत्ती आणि फुल व्हायचं आहे आणि स्वामी महाराजांना आव्हान करायचं आहे. आता जर तुम्ही स्वामी महाराजांच्या मठात गेले तर नारळ, खडीसाखर, अगरबत्ती, फुल घेऊन जायचं आहे आणि स्वामी महाराजांपुढे ठेवायचं आहे आणि स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे. मुजरा करून झाल्यानंतर आपल्याला तिथेच बसून स्वामी महाराजांना सांगायचं आहे की हे स्वामी महाराज, मी या गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसांची स्वामी सेवा करणार आहे किंवा करत आहे. मी उद्यापासून सुरुवात करत आहे आणि माझ्याकडून ही सेवा 21 दिवसांची सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. आणि जर तुम्हाला काही इच्छा असेल तर ती पूर्ण व्हावी म्हणून तुम्ही सेवा करणार असाल तर ती इच्छा सांगायची आहे. किंवा तुम्ही काहीही न मागता सेवा करणार असाल तर तुम्ही स्वामी महाराजांना सांगायचं आहे की मी ही सेवा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुमच्या चरणी ही सेवा माझी अर्पण करत आहे आणि ही सेवा माझी निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर असाच राहू द्या. आमचं रक्षण करा असं म्हणायचं आहे आणि घरी यायचं आहे.
मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठून आंघोळ करायची आहे. आंघोळ झाल्यानंतर घराची स्वच्छता करा किंवा आदल्या दिवशी जरी घराची लादी वगैरे पुसून घेतली तरी चालेल, कारण की सगळं एका दिवशी नाही होणार एवढं, कारण की महिलांना बाकी सुद्धा सर्व कामं असतात. आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. घराच्या दरवाजावर हळदी कुंकवानं स्वस्तिक शुभ लाभ काढा. जमलं तर घरासमोर छोटीशी रांगोळी काढा आणि आपली जी नित्य देवपूजा आहे ती करून आणि आणि ती देवपूजा झाल्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. सर्वात म्हणजे जर तुम्ही या 21 दिवसांच्या स्वामी सेवेसाठी वेगळी पूजा मांडणी करणार असेल तर आपल्या देवघराजवळ तुम्हाला जागा स्वच्छ करून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवून पूजेची मांडणी करायची आहे. जर तुमच्या देवघरामध्ये जर एवढी जागा नसेल तर काही हरकत नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी महाराजांचा तर फोटो आहेच आहे, दत्त महाराजांचा फोटो आहेच आहे देवघरामध्ये, तर फक्त तुम्हाला तिथंच बसून वाचन करायचं आहे. किंवा लहान मुलं असेल तर मग पूजेची मांडणी नाही केली तरी चालेल. फक्त आपल्याला देवघरासमोरच फक्त बसून तुम्ही ही पूजा, ही सेवा तुम्हाला दररोज करायची आहे. जर तुम्हाला स्वतंत्र पूजेची मांडणी करायची असेल तर एका चौरंगावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे. त्यावर स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे. एक तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये ₹1 नारळ, सुपारी टाकायची आहे, एक नारळ ठेवायचा आहे आणि आंब्याची 5 पाने किंवा विड्याची 5 पाने ठेवायची आहे. त्यानंतर नारळाखाली थोड्याशा अक्षता, म्हणजे त्या कलशाखाली थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे. हळद कुंकू अर्पण करायचं आहे. तुपाचा किंवा तेलाचा दिवा, धूप दीप तुम्हाला त्या लावायचा आहे. स्वामी महाराजांना पिवळी फुले विशेषतः आवडतात आणि चाफ्याचं फुल अर्पण करा. अशा प्रकारे आपल्याला पूजाची मांडणी करायची आहे. आता या त्या चौरंगावर किंवा चौरंगासमोरच आपल्याला एक पाट ठेवून त्यावर स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ ठेवायचा आहे आणि हा ग्रंथ ठेवताना ग्रंथ असाच उघडा ठेवायचा नाही का एका लाल रंगाच्या किंवा पिवळ्या वस्त्राच्या कपड्यामध्ये किंवा नारंगी कलरचं घ्या, जे तुमच्याकडे वस्त्र असेल ते घ्या. आपल्याला ग्रंथ गुंडाळून ठेवायचा आहे आणि आपल्याला या पूजेसाठी जपमाळ सुद्धा लागणार आहे. नित्यसेवेची पुस्तकही लागणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे. आता कोणत्याही पूजेची मांडणी करताना किंवा कोणतीही पूजा करताना आपल्याला आसन टाकूनच बसायचं असतं, म्हणून आसन टाकून बसायचं आहे आणि पूजेला सुरुवात करायची आहे. आता पूजा मांडणी झाल्यानंतर सर्वात महत्वाचा जो आहे संकल्प. संकल्प कसा करायचा या अगोदरही मी 2 व्हिडिओ स्वामी कृपा चॅनलवर टाकलेले आहेत, तर ते तुम्ही बघू शकता. तर संकल्प कसा करायचा आहे, तर आपल्याला उजव्या हातामध्ये आपल्याला 2 पळी पाणी घ्यायचं आहे. त्यावर हळद कुंकू अक्षता आणि फूल टाकायचं आहे आणि आपला हात आहे तो उजव्या समोर आपल्या समोर धरून स्वामी महाराजांकडे बघून आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करताना आपल्या गोत्राचा आपल्याला उल्लेख करायचा आहे. आता जर तुम्हाला गोत्र माहित नसेल तर कश्यप गोत्र तुम्हाला म्हणायचं आहे. आता संकल्प करायचा आहे, मी तुम्हाला थोडक्यात सांगते कसं करायचं आहे. संकल्प करताना, हे स्वामी महाराज, मी सुप्रिया कश्यप गोत्राची आजपासून गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसांची स्वामी सेवा करणार आहे. माझ्या या 21 दिवसांच्या सेवेमध्ये कोणताही अडथळा येऊन देऊ नका. माझी जी सेवा आहे ती निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. आता जर तुम्हाला काही इच्छा असेल तर ती पूर्ण व्हायची म्हणजे पूर्ण व्हावं असं वाटत असेल तर ती इच्छा स्वामी महाराजांना सांगायची आहे किंवा काही समस्या असेल तर ती सांगायची आहे आणि ही माझी इच्छा पूर्ण करा किंवा ही समस्या दूर करा असं म्हणून आपल्याला हा संकल्प करायचा आहे. ही सेवा तुम्ही माझ्याकडून स्वामी महाराज करून घ्या असं म्हणायचं आहे आणि आपल्या हातात जे पाणी आहे ते आपल्याला त्या ताम्हणामध्ये टाकायचं आहे. आता संकल्प करून झाल्यानंतर ते म्हणजे सेवा कोणती करायची तर ते बघा. सेवेबाबत एक महत्वाचा नियम लक्षात घ्या की तुम्ही 21 दिवसांमध्ये पहिल्या दिवशी जी सेवा करणार आहे त्याच वेळेला आपल्याला इतर जी 20 दिवस सेवा करायची आहे, म्हणजे त्याच वेळेला आपल्याला तिथं सातत्य ठेवायचं आहे. त्याच वेळेचं जर पहिल्या दिवशी तुम्ही सकाळी सेवा केली, दुसऱ्या दिवशी तुम्हाला सुद्धा सकाळीच करायची आहे आणि शेवटच्या दिवशी सुद्धा तुम्हाला सकाळी सेवा करायची आहे. म्हणजे दुपारी सेवा केली तर दुपारीच करा, संध्याकाळी केली तर संध्याकाळीच करा. म्हणजे जो टाइम तुम्हाला योग्य वाटेल त्याच वेळेस तुम्ही ती सेवा करा. फक्त 12 ते 12:30 हा टाइम स्किप करायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला एका वेळेतच आपल्याला 21 दिवसांची सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता जर एखाद्या दिवशी नाही शक्य झालं तर थोडा वेळेमध्ये जर बदल झाला तर काही हरकत नाही, परंतु
जमेल तितकं या एका वेळेतच तुम्हाला सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता सेवा काय करायची बघा. आपल्याला सर्वप्रथम एक वेळेस म्हणजे सुरुवातीला स्वामी स्तवन म्हणायचं आहे. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये स्वामी स्तवन आहे आणि स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर आपल्याला एक माळ जप करायचा आहे. एक माळ नाही झालं तर 11 माळी जप करायचा आहे. 11 माळी जप जर नाही झालं तर एक माळ तुम्ही करू शकता. त्यानंतरून तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं 1 ते 21 अध्याय एका बैठकीतच वाचायचं आहे. आता जर एका बैठकीत तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर तुम्ही थोड्या वेळानं वाचू शकता, की काही हरकत नाही. लहान मुलं असेल किंवा काही पाहुणे येतात घरी किंवा काही अडचणी आली तर तुम्ही मध्येच उठू शकता. आणि पुन्हा काय करायचं आहे, बसायच्या वेळेस हातपाय स्वच्छ करून तुम्हाला सेवेला परत सुरुवात करायची आहे. प्रत्येक दिवशी आपल्याला 1 ते 21 अध्याय हे वाचायचेच आहेत आणि स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं एक पाठ होतो. आपल्याला दररोज करायचा आहे एक पाठ अशा प्रकारे आपल्याला 21 दिवसांमध्ये स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं 21 पाठ करायचे आहे. यानंतरून तुम्हाला काय करायचं आहे, 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. जर ह्याच वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं नाही जमलं तर संध्याकाळी करा. म्हणजे सकाळी जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचून झालं पण तुम्हाला जर नाही जमलं त्यावेळेस तारक मंत्र म्हणायच्या वेळेस तर दिवे लागणीच्या वेळेस सुद्धा तुम्ही 6:30 ते 7:30च्या टायमिंगला किंवा झोपेच्या अगोदर सुद्धा तुम्ही 11 वेळेस तारक मंत्र म्हणू शकता. तारक मंत्र म्हणजे स्वामी महाराजांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. खूप प्रभावी सेवा आहे. म्हणून आपल्याला 11 वेळा तारक मंत्र सुद्धा म्हणायचं आहे. जर तुम्हाला रोज 11 वेळेस तारक मंत्र तुम्हाला 11 वेळेस नाही शक्य झालं तर कमीत कमी तुम्हाला एक वेळेस तरी तुम्हाला हा तारक मंत्र वाचायचा आहे, म्हणायचा आहे. तर अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला 21 दिवस कंटिन्यू करायची आहे. सेवेच्या वेळेमध्ये बदल करायचा नाही. आता सेवा सुरू आहे तोपर्यंत आपल्याला दररोज सकाळ संध्याकाळी स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे. नैवेद्य म्हणजे काय, तर आपण अगोदर सकाळी जो स्वयंपाक करतो तोच दाखवायचा आहे. फार दुसरं करत नाही बसायचं. तरी तुम्ही न आंघोळ करता जर तुम्ही स्वयंपाक केला, घाई असते खूप, कधी कधी सकाळी सकाळी आंघोळ नाही झाली तर तुम्ही फक्त खडी साखर किंवा एखादं फळ वगैरे जरी ठेवलं नैवेद्य म्हणून तरी चालेल. आणि सकाळ संध्याकाळ तुम्हाला आरती करायची आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ह्या 21 दिवसांमध्ये तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं आहे. मांसाहार स्वतः खायचा नाहीये, कारण की घरातल्यांना आपण फार 21 दिवस नाही कंट्रोल करू शकत. उगाच भांडणं वगैरे होण्यापेक्षा तर तुम्ही त्यांना बनवून दिलं तरी चालेल, पण तुम्हाला स्वतः मांसाहार करायचा नाही आणि परान्न खायचं नाही. आता ब्रह्मचार्याचं याला काहीही अडचण नाही. जर तुम्हाला काही कारणास्तव बाहेर गावी जर जावं लागलं तरी देखील तुम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी जर घरी रिटर्न येणार असेल तर तुम्हाला आल्यावर का होईना तर स्वामी चरित्र हे त्या दिवशीचं तुम्हाला करायचं आहे. जर त्या दिवशी जर नाही झालं, एखादा दिवस जर गेला तुमचा, तर दुसऱ्या दिवशी तुम्ही करू शकता. पण असं रोज रोज जर होणार असेल तर हे अजिबात असं करू नका. किंवा जर तुम्हाला यथाशक्ती संकल्प करताना फक्त यथाशक्ती म्हणा, म्हणजे तुमची जेवढं होईल तेवढं तुम्ही हे पाठ करणार स्वामी चरित्र ग्रंथाचे, म्हणजे तुमचं सेवेमध्ये खंड पडला तरी काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्ही संकल्प केलाय की मी 21च पाठ करणार आहे, तर मग तुम्हाला हे जे स्वामी चरित्र ग्रंथाचे जे वाचन आहे हे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे, खंड पडू द्यायचा नाही. एक दिवस जर खंड पडला तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला 2दा वाचावं लागेल, म्हणजे सकाळी एकदा संध्याकाळी एकदा. म्हणजे तुम्ही तुमचा वेळ ॲडजस्ट करून त्या पद्धतीने तुम्हाला वाचावे लागेल, पण तुम्हाला खंड पडू द्यायचा नाही आहे. तसेच खाण्यापिण्याचे कोणतेही नियम नाही. लसूण कांदा वगैरे तुम्ही खाऊ शकता, म्हणजे असं खाण्यापिण्याचे तुम्हाला कोणताच विशिष्ट असा नियम नाही आहे. किंवा उपवास वगैरे तुम्ही करून मग स्वामी चरित्र वाचायचं तसं काहीच नाही आहे. फक्त वाचण्याच्या अगोदर जर तुम्ही सकाळी वाचणार असाल तर काही अडचण नाही, तुमचं थोडंसं चहा पाणी किंवा थोडंसं बिस्किट वगैरे खाऊन तुम्ही वाचन करताल. पण मग जर तुम्ही दुपारी वाचन करणार असाल तर एकदम फुलपेट भरून असं तुम्ही जेवण करून वाचू नका, कारण की काय होतं, आळस येतो, ढेकर येतो. तर ह्या गोष्टी टाळा तुम्ही. त्याच्यामुळे जर शक्य झालं तर सकाळच्याच टायमिंगमध्ये वाचा. पण ड्युटीवाल्या ज्या महिला आहेत, ज्यांना नोकरीच्या निमित्तानं बाहेर जावं लागतं कामाला, तर त्यांनी संध्याकाळी जरी वाचन केलं आल्यावर
पण हातपाय धुवून स्वच्छ आंघोळ करून जर जमलं तर बघा, आंघोळ वगैरे करून. जर नाही तर मग स्वच्छ हातपाय धुवून तुम्ही वाचन करू शकता. संध्याकाळी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. फक्त तुम्हाला सेवा करायची आहे, भाव महत्त्वाचा आहे. आता जर तुम्हाला या तीनही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, या 21 दिवसांमध्ये दररोज फक्त 11 माळी स्वामी नामाचा जप करू शकता किंवा 11 वेळेस तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता. म्हणजे तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्हाला म्हणजे या 21 दिवसांमध्ये स्वामी महाराजांची यापैकी कुठलीही एक सेवा तुम्ही करू शकता किंवा या तीनही सेवा जर तुम्हाला जमेल तर अतिउत्तम. तर ह्या तीनही तुम्ही सेवा करू शकता. कारण की मनापासून स्वामी महाराजांचे नामस्मरण करत जा, कारण श्री स्वामी समर्थ नामातच अनंत शक्ती आहे. आणि म्हणून या 21 दिवसांमध्ये आपल्याला आपापल्या परीने स्वामी महाराजांसाठी सेवा करायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही 21 दिवसाची सेवा करत असताना आपली वाणी आणि मन शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणाबरोबरही भांडण करायचं नाही आणि कोणालाही अपशब्द बोलायचं नाही किंवा कोणाविषयीही आपल्या मनामध्ये वाईट आणायचं नाही. अशा प्रकारे आपल्याला या 21 दिवसांमध्ये अतिशय छोट्या छोट्या नियमांचे पालन करून सेवा करायची आहे. या 21 दिवसांमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला स्वामी महाराजांसाठी जास्तीत जास्त सेवा करायची आहे. कारण जिथे गुरूंची कृपा असते तिथे अशक्य ही शक्य होत असतं. आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंप्रती आपल्याला ही सेवा त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे. एकदा संकल्प केल्यावर आपल्याला सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही. मी हे परत सांगू राहिले. आता श्रद्धा, विश्वास आणि सातत्याने केलेली सेवा आपल्याला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जात असते. आणि म्हणून या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला जर शक्य झालं तर 21 दिवसांची सेवा तुम्ही नक्कीच करून बघा. अतिशय उच्च कोटीची आणि स्वामी महाराजांच्या आवडीची ही अतिशय अशी ही सेवा आहे. जर ही माहिती मी तुम्हाला आज जी सांगितली आहे ही जर माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, आवडली असेल तर एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा. तर अशाच आध्यात्मिक माहितीबरोबर पुन्हा भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.